आणीबाणी इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत महत्वाची घटना। 1975 मधील आणीबाणीच्या काळात भेस बदलून शीख पोशाखातील ही व्यक्ती आणखी कोणी नसून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत। जेलमध्ये न जाता इंदिरा गांधीच्या आणीबाणी विरोधात लढा देण्यासाठी नरेंद्र मोदी सहित अनेक लोक अशाच प्रकारे भेस बदलून राहायचे। ही परिस्थिती का आली? आणीबाणीच्या काळात देशात खरोखरच काय परिस्थिती होती? त्या काळातील घेतले गेलेले भयावह निर्णय कोणते होते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम समजून घेऊया आणीबाणी म्हणजे नक्की काय। घटनेने प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत। यात काही मूलभूत अधिकारांवर मर्यादा सुद्धा असते। उदाहरणार्थ वाचा स्वातंत्र्य आहे म्हणून काही स्फोटक विधाने करणे अथवा एखाद्या धर्माला उद्देशून अपप्रचार करणे किंवा भडकाऊ भाषण करणे अपेक्षित नसतं। जेव्हा घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर घटनात्मक तरतुदींचा वापर करून किंवा कायद्याचा वापर करून काही काळासाठी मर्यादा घातल्या जातात त्याला आणीबाणी असे म्हणतात। शत्रूंकडून आक्रमण झाल्यास व युद्ध प्रसंगी तसेच देश प्रचंड आर्थिक संकटात असेल तर किंवा देशात प्रचंड राजकीय अस्थिर्य असल्यास मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणता येतात। 25 जून 1975 साली माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती। भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है। इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है। ही आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत चालली। या आणीबाणीमध्ये व्यक्तींचे मूलभूत अधिकार आणि त्यांच्यासोबत माध्यमांच्या स्वातंत्र्याचाही गळा घोटला गेला। विरोधी पक्षांच्या नेत्यांना बराच काळ तुरुंगात राहावं लागलं। आता समजून घेऊया इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली। रायबरेलीच्या निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरा गांधींना हायकोर्टाने दोषी ठरवलं होतं। ही निवडणूक ही कोर्टाने रद्द ठरवली होती। याशिवाय इंदिरा गांधींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती। त्या कोणत्याही पदावर राहू शकत नव्हत्या। अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेला हा निर्णय आणीबाणीसाठी कारणीभूत ठरला असं म्हणलं जातं। जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष एकत्र आले होते। त्यांनी इंदिरा गांधींपुढे आव्हान निर्माण केलं होतं। त्यामुळे इंदिरा गांधींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती। त्यातच इंदिरा गांधींच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या मनातल्या भीतीला खतपाणी घातलं आणि त्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींनी आपल्या हातातून सत्ता जाईल या भीतीने भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या कलम 352 नुसार देशात आणीबाणीची घोषणा केली। 26 जून 1975 ला इंदिरा गांधींनी स्वतः रेडिओवरून आणीबाणीचा निर्णय जाहीर केला। त्यावेळेस इंदिरा गांधी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष असं चित्र निर्माण झालं होतं। इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे देशभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला। जयप्रकाश नारायण यांच्याच नेतृत्वाखाली आणीबाणी विरोधात आंदोलन उभं राहिलं। या आणीबाणीच्या काळात अनेक भयावह निर्णय सरकारकडून घेण्यात आले होते। त्यापैकी सगळ्यात जास्त चर्चेत असणारा निर्णय होता नसबंदीचा। आणीबाणीच्या काळात देशाची आर्थिक स्थिती नाजूक होती आणि लोकसंख्याही वाढत चालली होती। या वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी इंदिरा गांधी सरकारने नसबंदी अभियान सुरू केले। त्यामध्ये 16 ते 70 वयोगटातील लोकांची नसबंदी केली जायची। सरकारी कर्मचाऱ्यांना याबद्दलचे टार्गेट दिले जायचे। अनेक वेळेस जोर जबरदस्तीने सुद्धा लोकांना या नसबंदी कॅम्पमध्ये नेले जायचे। चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन झाल्याने यामध्ये तब्बल 2000 लोकांचा मृत्यूही झाला होता। या नसबंदी शिबिरामार्फत तब्बल 60 लाख लोकांची नसबंदी करण्यात आली होती। इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी हा लोकशाहीचा खून होता। त्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्रावर बंधने लादली गेली। वृत्तपत्रे सरकारविरुद्ध काही प्रसारित करू शकत नव्हती। महत्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाची वीज सेवा खंडित करण्यात आली। जमाते इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी 26 संघटनांवर या काळात बंदी घालण्यात आली। सर्व विरोधी मुख्य नेत्यांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला। त्यात जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादींचा समावेश होता। निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या गेल्या होत्या। देशभरातून ही आणीबाणी हटवण्यासाठी दबाव होता। त्याबरोबरच जगभरातून इंदिरा गांधींवर टीका होऊ लागली। परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधींनी 21 मार्च 1977 ला आणीबाणी उठवली। त्यानंतर 1977 मध्येच लोकसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींचं पानिपत झालं आणि जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं। मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले। स्वातंत्र्यानंतर देशात आलेलं हे पहिलंच बिगर काँग्रेस सरकार होतं। आजही आणीबाणीचा तो 21 महिन्याचा काळ लोकशाहीवर कलंक मानला जातो। काँग्रेसला त्यासाठी जहाल टीकेला सामोरे जावे लागते। आणीबाणीची काँग्रेसला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली।